मी अमेरिका देशातील तुरुंगात जेलर होते, जिथे जास्त करून माझी नाईट ड्युटी असायची. एका रात्री एका महिला आरोपीने एका गोडशा मुलाला जन्म दिला आणि मला म्हणाली की हे मूल तुला राहू दे, कारण मुलाने तिच्यासोबत तुरुंगात राहावं असं तिला वाटत नव्हतं. तसं बघायला गेलं तर मला मूलबाळ काही नव्हतं. त्यामुळं मी लगेच त्या मुलाला जेलमधून लपून घरी घेऊन आले. घरी आल्यावर मुलाचा चेहरा पाहून माझा पती रडायला लागला आणि म्हणाला की लवकरात लवकर त्या मुलाला त्याच्या आईपाशी नेऊन सोड. मी मजबूर होते. पुन्हा जेलमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर बघितलं त्या मुलाची आई. माझे नाव मीरा अरोरी. माझे वडील पंजाबमधील व्यवसायाची अमेरिकात गेले होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्ष तिथे घालवली आणि त्यांनी तिथे माझ्या आईशी लग्न केलं. माझी आई एक अमेरिकात खूप सुंदर दिसणारी स्त्री होती आणि माझ्या वडिलांकडे खूप संपत्ती होती. त्याच्या लग्नाचे सुरुवातीचे दिवस खूप चांगले गेले. लग्नाच्या दीड आम्ही दोघे जुळे बहीण भाऊ तिच्या पोटात जन्माला आलो. त्यानंतर माझ्या आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. मग माझ्या वडिलांनी परत आपल्या देशात यायचं ठरवलं आणि आम्ही सगळे आपल्या देशात परत. वडिलांनी इथे त्यांचा व्यवसाय परत सुरू केला, पण दिवसांदिवस व्यवसायाचा तोटा होऊ लागला. त्यांच्या रात्रंदिवसाच्या कष्टावर पाणी फिरलं जात होतं. त्या टेन्शनमध्ये एके दिवशी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी ह्या जगाला निरोप दिला. त्यावेळी मी आणि माझा भाऊ फक्त 6 महिन्याचं होतो. वडिलांच्या मृत्यूनंतर येथे आईच्या जवळीचं कोणीच नव्हतं. आईचं सासर फक्त नावाचं होतं. मग आईने परत अमेरिकेत जायचं ठरवलं. मग आईचा भाऊ आम्हाला अमेरिकेतून न्यायला आला, पण निघताना माझ्या आजीने आम्ही बहीण भावाला त्यांच्या मुलाची शेवटची निशाणी म्हणून हिसकावून घेतलं. मग आईच्या माहेरच्या लोकांनी ही गोष्ट पटली की ती अजून तरुण मुलगी एकत्र असतील तर दुसरं लग्न करणं शक्य होणार नाही. म्हणून माझ्या आईने माहेरचे लोक आईला म्हणाले मुलांना त्यांच्या घरासोबत राहू दे. आणि मग आमची आई आम्हा दोघांना बहीण भावांना रडत एकमेकांपासून वेगळं झालो. माझी आई परत अमेरिकात निघून गेली. आम्ही दोघं बहीण भाऊ आजीच्या पदरात पडलो. काही काळ माझ्या आजीने आम्हा दोघांना बहीण भावाला वाढवलं. वयाच्या 70व्या वर्षी म्हातारपणी आजीचं निधन झालं. त्यानंतर माझा चुलता आणि चुलती आमचा सांभाळ करू लागले. आमचं आयुष्य नरक बनून टाकलं होतं. आमच्या डोळ्यासमोर आमचे बालपण हिरावून गेले होते. सर्व लहान मुले खेळत असायचे, परंतु आम्ही बहीण भाऊ फक्त तळमळलेल्या नजरेने त्यांच्याकडे बघत बसायचो, कारण आम्हाला खेळायची परवानगी नव्हती. पण असं म्हणतात की मुलं लवकर कोणाचीही ताब्यात येत नाहीत. त्यामुळं कधी कधी इतर मुलांना खेळताना पाहून माझा भाऊ त्यांच्या सामील व्हायचा. तेव्हा माझी काकू त्याला चप्पल फेकून मारायची. त्यानंतर घरात आणून पाठीवर उमटूपर्यंत मारायची. हे सर्व बघून मी इतकी घाबरायचे की आम्ही दोघं बहीण भाऊ एका कोपऱ्यात जाऊन बसायचो. असे आमचे लहानपण गेले. आम्हाला जुनेच कपडे घालायला मिळायचे. मला माझ्या चुलत बहिणीचे तर भावाला गल्लीतील मुलाचे जुने कपडे घालायला मिळायचे. माझ्या चुलताला एक मुलगा झाला, तोही मेला. आता एकच मुलगी होती. माझ्या काकूने तिला भावाकडून एक मुलगा दत्तक घेतला होता, पण तोही 10-12 वर्षाचा झाल्यावर वडिलांकडे परत गेला. आम्ही बहीण भाऊ तरुणाकडे वाटचाल करत होतो. काकूची मुलगी ही आमच्याच वयाची होती. त्याला मुलगा वारला होता. तेव्हा त्यांच्या मनात एक कल्पना आली की त्यांनी माझ्या भावाला शेवटपर्यंत सांभाळायचा निर्णय घेतला, कारण काका आणि काकू आता वयाच्या टप्प्यावर आले होते, जेव्हा त्यांना स्वतःसाठी काही आधाराची गरज होती आणि भावाला सांभाळण्याचं कारण म्हणजे त्यांचं म्हातारपण होतं. काका काकूंनी आम्हा दोघांना काळजी घ्यायला सुरुवात केली. आम्हाला जवळच शाळेत टाकलं. आम्ही दोघे मनापासून अभ्यास करू लागलो. आमची आई अमेरिकाची एक सुंदर स्त्री होती, त्यामुळं आम्ही दोघे इतक्या सर्व नातेवाईकापेक्षा संपूर्ण वेगळे दिसायचो आणि आता आमचा आदरही वाढू लागला. मी माझ्या भावाची खूप काळजी घ्यायची. आता भाऊ त्या लोकांशी जास्त संवाद साधू लागला. मला स्वतःला खूप एकटं वाटायचं. मला दिवसादिवस थोडं उदास वाटू लागलं होतं, कारण माझी अवस्था अजूनही एखाद्या मोलकरीणसारखी होती.
कॉलेजमधून परतल्यावर घरची सगळी कामं मला करायला लागायची. मी कामात व्यस्त असायचे तर मला सकाळी कॉलेजला जायचा कंटाळा यायचा. मग मी माझा अभ्यास सोडला आणि घरकाम सांभाळलं. याची कोणालाही काही हरकत नव्हती. माझ्या चुलत बहिणी एका मुलाबरोबर अफेअर. दोघीही एकत्र उठायचे, बसायचे, जेवायचे, खायचे, प्यायचे, पण ती आमच्यासोबत कधीही जेवत नव्हती. आम्ही बहीण भावांना खूप वाईट दिवस बघितले, पण तरीही हे सगळं माझ्यासोबत घडत होतं आणि माझ्या भावासोबत असं काही होत नसे. आता तो खूप खुश होता. काही दिवसांनी माझ्या काकूने तिच्या मुलीचे त्याच्या मुलाशी लग्न लावून दिले आणि ती तिच्या सासरी गेली. पण माझं नशीब अजूनही अंधारात होतं. आम्ही दोघे 8 वर्षाचे होतो तेव्हा आमच्या काकूने आम्हाला आमच्या आईवडिलांचं लग्नाचा फोटो दाखवला होता. मग मला आणि भावाला वाटलं की आपण मोठे झाल्यावर आईला भेटायला नक्की जाऊ आणि मी वाट पाहत होते की माझा भाऊ मोठा होऊन मला माझ्या आईला भेटायला कधी घेऊन जाईल. माझा भाऊ आता त्यामुळे संधी मिळाल्यावर मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि तो फोटो घेऊन मी त्यांच्याकडे गेले. पण मला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा मी माझ्या भावाला खूप बदललेलं बघितलं. त्याला आईचा फोटो बघायची गरज वाटली नाही. तेवढ्यात त्याने मला धमकी दिली, हा फालतू विचार मनातून काढून टाक. तू बघितलं नाही का, इतक्या अडचणीनंतर आपलं आयुष्य कुठंतरी चांगली वेळ आली आहे आणि आता मी तिला सोडून कुठेही जाणार नाही. आपल्या आईला आपली काळजी असली तर तिने आपल्याला असं एकटीला सोडून गेली नसते. माझे काका आणि काकू जे माझ्या आयुष्यात माझी सर्वात जास्त काळजी घेतात आणि त्यांना मी स्वतःचं सर्व काही मानलं आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं एकच आधार होता, तो माझा भाऊ. तोही माझ्यापासून आता दूर गेला. ही माझी शेवटची आशा होती, पण तोही बदलला होता. तो का नाही बदलणार, त्याला सर्व काही मिळालं होतं ना. मी एकटी होते. आतापर्यंत सर्व सहन केलं मी एक मुलगी असल्याने मी नात्यापासून दूर होते. आईची कमी मी कधी विसरणार होते. पण नंतर परिस्थितीची नाजूकता समजून मीही मोल पाळला आणि धीर धरला. मी योग्य वेळेची वाट पाहत होते, कारण मला फक्त एकदा माझ्या आईला नक्की भेटायचं होतं. मला माझ्या तोंडाला लावलेलं सगळं कुलूप आईसमोर उघडायचं होतं. मला माझी सगळी व्यथा माझ्या आईला सांगायची होती. माझ्या भावाच्या वागण्यात बदल झाल्यावर मी माझं मन माझ्या देवाच्या अर्पण केलं होतं. त्या घरातील कोणाकडूनही मला मदतीची अपेक्षा नव्हती. एकटीच सगळं काम उरकून स्वतःच्या विचारात मग्न राहायची. मला एकदा तरी माझ्या आईला भेटायचं होतं. अनेक वेळा मी घरातून पळून जायचा विचार केला, पण नंतर मनाला समजावलं की मी कधी अशी चूक करणार नाही. कारण लोक माझ्या आईला वाईट साईज बोलतील आणि म्हणतील की तिची आई वाईट स्त्री असेल, त्यामुळं मुलीचे असे पाऊल उचलले. अशीच काही वर्ष गेली. मी रात्रंदिवस देवाला प्रार्थना करायची की जगाला नाही तर देवाला माझ्या सगळ्या गरजा पूर्ण कराव्या लागतील. मग एके दिवशी माझा भाऊ माझ्या खोलीत आला. त्याला बहिणीशिवाय बोलायचं म्हटलं तरी काकू काका आणि त्याची होणाऱ्या बायकोची सहमती घ्यावी लागायची. पण मी त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं बंद केलं होतं, कारण आता त्याला सर्व काही मिळालं होतं. माझ्या काकूने माझ्या भावाचं लग्न तिच्या मैत्रिणीच्या मुलीशी ठरवून ठेवलं होतं. आता मी खूप आनंदी होते. मला ही मुलगी आवडली होती. मी पण माझ्या भावाच्या लग्नात खूप खुश होते. मग भाऊ आला आणि मला म्हणाला की त्याने काही दिवसात लग्न होणार आहे. मी आनंदाने अभिनंदन केलं आणि तो म्हणाला, माझी पण इच्छा आहे की तू पण लग्न करून कुठेतरी सेटल व्हावं. माझ्या लग्नानंतर या लोकांनी तुला आयुष्यभर मोलकरीण बनवून ठेवू नये. मला उद्ध्वस्त झालेलं बघायचं नाही. हे बोलताना त्याचे डोळे भरून आले होते. आज पहिल्यांदा मी माझ्या भावाच्या आत बाप बघितला होता. मी प्रत्येक निर्णय त्याच्या म्हणण्यानुसार घेत होते. माझ्या भावाला जो निर्णय असेल तो माझ्यासाठी योग्यच असेल. यावेळी मी त्याला माझ्या आईला भेटायची इच्छा देखील सांगितली. मला आधीच माहीत होतं की हे शक्य नाही. मग आम्ही दोघे खूप बोलतो आणि दुसऱ्या दिवसापासून त्याच्या लग्नाची तयारी सुरू झाली. त्यात मीही आनंदाने सहभागी झाले होते.
माझ्या भावाने मला दुःखी नाही पाहावं आणि त्याचा आनंद साजरा करावं, कोणीही कसलं सोडू नये असं मला वाटत होतं. भावाच्या लग्नामुळं काका काकूही खूप आनंदी झाले. त्यामुळं त्यांनीही माझ्यावर कोणतंही बंधन घेतलं नाही. माझ्या भावाच्या लग्नासाठी माझ्या काकूने मला छान कपडे आणून दिले. माझ्या काकूशिवाय घरातील सर्व लोकांना मी पहिल्यांदा भेटले. अनेक नातेवाईकांनी ओळख झाली. भेटलेले सगळं माणसं फक्त आई बाबाबद्दल विचारायचे. मला वाटायचं आमच्या घरासारखं बाकीचं जग त्यांना विसरल, पण तसं नव्हतं. यावेळी मला खूप चांगलं वाटलं. खरं तर जग तितकं वाईट नाही हे लक्षात आलं. माझ्या भावाचं लग्न काही दिवसात माझ्यासाठी स्थळ येऊ लागले. मग माझ्या भावाने घरी ही गोष्ट सांगितली की तिला जर कोणतंही स्थळ आलं तर त्याला हो किंवा नाही म्हणायचा हक्क फक्त माझ्या बहिणीचा आहे. आता मी पण त्या लोकांसमोर बोलायला शिकले. मग जेव्हा कधी स्थळ यायचं तेव्हा काकू मला हो किंवा नाही म्हणायला सांगायची. मी 4 स्थळं परत केली होती. आता यावेळी 5वं स्थळ येणार होतं. मुलगा खूप श्रीमंत होता. तो मुलगा त्याच्या आईवडिलांचा व्यवसाय सांभाळत होता. तो म्हणायचा की स्थळाला नकार देण्याचं तर काहीच कारण नाही. ज्याने स्थळ आणलं ती व्यक्ती म्हणाली की तरीही तुम्ही एकदा त्या लोकांना भेटून निर्णय घ्या. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या लोकांना आमच्या घरी बोलवलं गेलं. सगळे लोक गुण आणि मग मी काहीच बोलायच्या आधी त्या मुलाने मला एकांतात बोलायला थोडा वेळ मागितला. ते सर्वांनी मान्य केला. मलाही त्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं, पण नंतर मी त्याला म्हणाले मान्य आहे. आणि आम्ही दोघांना एकांतात बोलण्यासाठी काही मिनिटं देण्यात आले. त्याच्याशी बोलल्यानंतर मला कल्पना आली की हाच तो माणूस आहे जो एक आधार बनून माझ्या आईला भेटायची, माझी मदत करेल, माझी इच्छा पूर्ण करेल. आणि माझ्या आईला भेटायची इच्छा पुन्हा एकदा जागृत झाली. तो मुलगा एकांतात बोलला की तुला वाटत असेल की मी हे लग्न फक्त माझ्या आईवडिलांना मन राखण्यासाठी करत आहे आणि ते लग्न झाल्यावर दिल्लीला त्यांच्या मोठ्या मुलीकडं परत जातील. त्याचं म्हणणं ऐकून मी पूर्णपणे होकार दिला. तो म्हणाला की लग्न झाल्यानंतर तू मालकीण होशील. तुला हवं तसं तू तुझ्यासोबत राहू शकशील आणि तुला हवं तिथे जाऊ शकशील. तू जिथे राहू शकशील तुझ्यावर कोणतंही माझं बंधन नसणार. आई बाबांना खुश करण्यासाठी तू माझ्याशी लग्न करायला तयार होशील का? त्याच्या बोलण्याचं मला खूप आश्चर्य वाटलं. माझ्या डोळ्यात जुनी स्वप्न पुन्हा जागी झाली. आता नकार देण्याचं काही कारण नव्हतं आणि आता मी या नात्याला हो म्हणाले होते. आम्ही दोघांनी घराकडे येऊन त्यांना आमची संमती दिली. सर्वजण आनंदी झाले आणि माझ्या पतीने मला अंगठी घातली आणि अंगठीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर लवकरात लग्नाची तारीख निश्चय झाली आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या तारखेसाठी वेळ मिळाली. खरं तर त्या लग्नाचं माझं स्वप्न नव्हतं ना. माझ्या मनात त्या लग्नाबद्दल काही भावना होत्या. तरीही मी खूप आनंदी होते, कारण मला वाटलं की लग्न झाल्यावर मी माझ्या आईकडे जाईल, मला आईला भेट. सगळ्यांना वाटलं की मी लग्न ठरलंय म्हणून खूप आनंदी आहे. माझा भाऊ लग्नाच्या धावपळीत गुंतला होता. मी असं पाहिलं की त्याला माझ्या लग्नामुळं बायकोकडे लक्ष देता येत नव्हतं. त्यामुळं त्याच्या बायकोचा चेहरा उतरला होता. कदाचित त्यामुळं तिला चेहरा उदास झाला असेल. माझ्या वहिनीचं माझ्या भावावर इतकं प्रेम होतं की भावाचं दूर जाणं तिला सहन होत नव्हतं. माझी होणारी सासू खूप छान स्त्री होती. लग्न जमल्यानंतर ती मला अनेकदा भेटायला यायची. माझ्या मुलाची साथ कधी सोडू नकोस असं मला सांगायची. प्रत्येक वेळी मी त्यांना म्हणायचे की लग्न झाल्यावर मी त्यांना का सोडेल, पण त्या बाईचं मन का तृप्त नाही हे मला कळत नव्हतं. का समाधान होत नाही की पुढच्या वेळी पुन्हा भेटू तेव्हा त्यांच्या ओठावर एकच गोष्ट असायची की माझ्या मुलाला सहवास अजिबात सोडू नकोस. माझ्या सासूला चिंताग्रह चेहरा पाहून माझं मन घाबरून जायचं. शेवटी तिच्या मुलाची अशी काय अवस्था आहे, त्याच्यामुळं मी तिच्या मुलाला सहवास सोडून की काय करू अशी भीती तिला वाटायची. आणि मग ही गोष्ट माझ्याही मनात होती. त्या दिवशी नवऱ्याने पण एक विचित्र गोष्ट सांगितली होती की लग्नानंतर तुला हवं तिथे राहता येईल. आता हे मला लग्नानंतर कळणार होतं, म्हणून मी प्रत्येक वेळी हे आश्चर्य
तुमच्या मुलाला उरलेल्या वेळेस मी साथ देईल. माझी सासू हे ऐकून खूप खुश झाली आणि तिने मला आशीर्वाद दिला आणि हीच माझी अपेक्षा होती. मी त्यांची साथ कधी सोडू शकत नाही. माझ्या होणाऱ्या सासूने मला त्यांच्यासोबत खरेदीला नेलं. तो दिवस माझ्या आयुष्यातील पहिल्यांदा आला होता. मला स्वतःच्या इच्छेने शॉपिंग करायला मिळाली. माझ्या चुलत बहिणीचा ड्रेस घालायची. मग कधी कधी दिवाळीला नवीन कपडे घ्यायचे, ते पण काकू स्वतःच्या मर्जीने शिवायची. आज मला खूप मोकळं आणि आनंद वाटत होता. सासू सासरे आणि नवरा तिघेही माझ्यासोबत होते. मला सगळ्यात महत्त्वाचं महान वस्तू निवडायला सांगितली. मॅचिंग दागिनं आणि कपडे पाहून खूप आनंद झाला. शेवटी मी पण एक मुलगी आहे. मला पण हे सगळं करताना आनंद होतो. आयुष्यभर या सर्व वस्तू पाहण्यासाठी मी खूप तरसले होते. आयुष्यात मला सर्व काही पाहायची खूप इच्छा होती. माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. नशिबाने माझ्यावर इतकी कृपा केली की मला लोकांच्या पायावरून उचलून थेट आकाशाच्या उंचीवर नेलं होतं. मी खरेदी करून घरी पोहोचले तेव्हा माझी बहीण आणि माझा भाऊ एवढ्या वस्तू पाहून धक्क राहिल्या. सर्व काही इतकं महागडं होतं की त्या लोकांनी कधीही ते बघितलं नसल आणि मी तर त्यांच्या तुकड्यावर वाढले होते. माझा इतका थाट पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. दिवसभराच्या खरेदीनंतर मी पण थकले होते, म्हणून मी घाईघाईने माझ्या खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा खोलीतून बाहेर आले तेव्हा माझ्या घरातील सर्व लोक बदलले होते. सर्वांनी माझ्यासोबतचे वागणे चांगले झाले होते. जे लोक मला घरची मोलकरीण मानत होते, आज मला आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी मला चहा आणि नाश्ता विचारलं. पण मला माहीत होतं की माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या पैशाची ताकद आहे. पण कदाचित अशा वेळी माझ्या आईवडिलांनी असते तर त्यांना आणि मला खूप आनंद झाला असता आणि लहानपणीपासून सर्व नातेवाईक माझ्याशी असंच वागले असते. पण लहानपणी मला खूप त्रास सहन करावा लागला. गेलेले दिवस मी कधी विसरू शकणार नाही. काकूने माझ्यासाठी नाश्ता बनवला होता. मी पण तिचे आभार मानले. एक स्माईल हास्य करून मी तिच्याकडं पाहिलं. मी आयुष्यभर माझ्या काकूकडं कधीच तक्रार केली नव्हती. त्यामुळं आता निघताना मला त्यांचा नाराज व्हायचं काही कारणच नव्हतं. मी त्यांचा आदर करत होते कारण त्यांनी आमचे आईवडील नसल्याचं आम्हाला सांभाळलं होतं. काकू आणि माझ्या वहिनी दोघे माझ्या जवळ आल्या आणि माझा हात धरून मला गाडीत बसून पार्लरच्या दिशेने निघाल्या. जाताना माझ्या काकू माझ्याशी खूप गप्पा मारत होत्या, पण मी एखाद्या पुतळ्याप्रमाणे फक्त तिचं बोलणं ऐकून एक दोनदा होकार दिला. त्यावेळी तिला माझ्या मनात जे पूर्णपणे बिबवायचे होते की ती माझी आई आहे आणि तिने माझ्यासोबत केलेले गैरव्यवहार हा तिच्या सगोपनाचा एक भाग होता. कदाचित लग्नातही मी चांगले संबंध ठेवले पाहिजे म्हणून हे सर्व झालं असावं, कारण माझ्या होणाऱ्या नवऱ्याची संपत्तीवर त्याचं प्रेम होतं आणि त्याचं गोड बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू. आज मी स्वतःला पूर्वीपेक्षा भिकारी समजत होते. जगाचे आणि संपत्तीचे महत्त्व क्षणात माणसाची स्थिती बदलते. एका क्षणात मला मोलकरीणची पासून राणी बनवायला वेळ लागला नाही. माझी स्थिती आता बदलली होती. काकूने मला मिठी मारली. पार्लरमध्ये पोहोचल्यानंतर मला सर्व महागडे ट्रीटमेंट देण्यात आले. सर्वात महागडे असे फेशियल करण्यात आले. मला आज संध्याकाळी मेहंदी समारंभासाठी पुन्हा सजवण्यात आलं. मेहंदी सोहळा पूर्ण झाला. माझ्या लग्नाचा दिवस आला. रात्रभर मला झोप लागली नाही. मनात खूप विचित्र भावना येऊ लागल्या. आईबाबांना मी कधीच पाहिलं नव्हतं, पण एकच भाऊ होता. त्याच्यापासूनही आता दूर जावं लागत होतं. आम्ही लहानपणीपासून मित्रमैत्रिणीसारखं राहिलो होतो, म्हणून आम्ही प्रत्येक क्षणांना एकमेकाची साथ दिली. अर्थात आयुष्यात आम्ही सुखापेक्षा दुःख जास्त शोधलं होतं, पण तरीही आम्ही एकमेकाच्या सोबत सर्व काही सहन करण्याची हिंमत दाखवली. मी बहीण असूनही आईचं कर्तव्य पार पाडलं. भावाला एवढं सोडून जायचा विचार करून माझं मन घाबरलं. मनात विचित्र विचार येत होते. ज्या भावाने माझ्या आवडीनुसार माझं नातं जुळवण्यासाठी घरच्याशी भांडण केलं, तो भाऊ माझ्यापासून का इतका दूर राहायला गेला. मेहंदीच्या कार्यक्रमाच्या दिवशी संध्याकाळी
मी त्याला पाहिले नव्हते. तो कुठे गेला होता हे मला माहीत नव्हतं. माझे डोळे त्याला पाहण्यासाठी तळमळले होते. या जगात माझा एकटा सक्का भाऊ होता. सकाळ होला सूर्याचे किरण माझ्या खोलीत आले. माझ्या मनात एक विचित्र दुःख होतं. मी अंगणात गेले. अंगणात एका बाकेवर माझा भाऊ एकटा पडलेला पाहून मला धक्काच बसला. मी त्याच्याकडे धावत गेले आणि पाहिलं की तो गाढ झोपलेला होता. कधी आला आणि बाहेर माझे हृदय धडधडू लागले. काय कारण असेल? मी मनात विचार करू लागले की काय झालं असेल ज्यामुळं हा इथे झोपला. माझ्या मनात भीतीचा निर्णय आला. मला वाटलं की त्याच्या बायकोने त्याच्याशी भांडण झालं असेल, त्यामुळं तिने त्याला घराबाहेर काढलं, किंवा काकूने अन त्यांच्या काहीतरी वाद झाला असेल असं वाटत होतं. मी त्याला डोकं माझ्या मांडीवर ठेवलं आणि त्याच्या केसावरून हात फिरू लागले. त्याचा निरागस चेहऱ्याकडं बघत बघत मला कळालं नाही की माझ्या डोळ्यातून केव्हा अश्रू वाहू लागले. त्याच्या गालावर टपकले. तो उठला आणि म्हणाला, मन्नू तू कधी आलीस? त्याने उठायचा प्रयत्न केला, पण मी त्याला थांबवलं आणि म्हणाले, इथे माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोप आणि मला सांग तू बाहेर असा एकटा का झोपला आहेस? एकदम मी त्याला सगळे प्रश्न विचारले जे त्याला एकट्याला बाहेर झोपलेलं पाहून माझ्या मनात आले होते. तो हसत उठला आणि म्हणाला, अगं माझी लाडकी बहीण, तुझ्या भावाला काळजी नको करू तू. जसा तू विचार करत आहे तसं काही नाही. रात्री तुझ्या लग्नाचा विचार करून मन घाबरलं. तू फक्त एक दिवस या घरात पाहुणी आहेस, मग नंतर तू कायमची तुझ्या घरी जाशील याचा मला खूप आनंद होईल. पण तरीही तुझ्या वेळेस होणारी मला भीती वाटत होती आणि झोप येत नव्हती, म्हणून मी बाहेर मोकळत्या हवात येऊन बसलो. मला समजलं नाही आणि मी इथे झोपून गेलो. मग आम्ही दोघे बहीण भावांनी लहानपणीच्या खूप गप्पा मारल्या. एकमेकाचं सुखदुःख आठवणी. कधी हसलो तर कधी रडलो. थोड्याच वेळाने माझी वहिनी दिसली, जी हातात नाश्त्याचा डिश घेऊन आमच्याकडे येत होती. तिला दुरून येताना पाहून आम्ही दोघांनी आमचे अश्रू पुसले आणि स्वतःला सांभाळून घेतलं आणि वहिनीकडे बघत हसू लागलो. मग तिघेही आम्ही एकत्र नाश्ता केला आणि नंतर काकू आल्यानंतर तिने येताच घाई केली, कारण आज माझ्या लग्नाचा दिवस होता. हजारो कामं करायचे होते. मग काकूने माझ्या चेहऱ्याकडं पाहिलं आणि तिले माझ्या दुःख जाणवलं आणि म्हणाली, मला वाटतं की तू रात्रभर झोपली नाहीस. मग मी काहीच उत्तर देऊ शकले नाही आणि शांतपणे डोके टेकत काकूला म्हणाले, चल बाळा तू जरा विश्रांत घे. नवरीचा असा उदास चेहरा चांगला नसतो. काकूने मला माझ्या खोलीत पाठवलं. मग केव्हा मला झोप लागली हे कळालंच नाही. नंतर कोणाचा तरी येण्याचा आवाज आल्यावर माझे डोळे उघडले, तेव्हा खोलीच्या बाहेर काकू मोठी बॅग घेऊन उभी होती आणि तिच्या मागे 3 ते 4 लोक तिच्या हाताखाली, ज्यांना मला तयार करण्यासाठी पार्लरमधून बोलवलं असावं. काकू माझ्या जवळ आली आणि म्हणाली, बेटा लवकर अंघोळ कर आणि कपडे घाल. तेव्हा पार्लरच्या मुली स्वतः मला तयार करण्यासाठी सुरुवात केली. आज आरशात पाहिलं तर माझ्या स्वतःवर विश्वास बसत नव्हता की मी इतकी सुंदर आहे. हे सगळं माझ्या आईचं होतं, कारण माझं रूप अगदी माझ्या आईसारखं होतं. माझं मन या दिवशी आईला भेटायचं करत होतं, आईचा आशीर्वाद घ्यायचा होता. असाच वेळ निघून गेला आणि आता माझ्या लग्नाची मिरवणूक निघाली होती. काकू आणि माझा भावाने माझ्या हाताला धरून मला स्टेजवर नेलं. त्यानंतर नवरा आला आणि मग माझे लग्न लागले आणि पाठवीच्या वेळी माझा भाऊ आणि काकू खूप रडत होते. मी माझा रडका चेहरा घेऊन गाडीत बसले. जेव्हा मी माझ्या सासऱ्याच्या घरी पोहोचले तेव्हा मला तो एखादा राजमहाल सारखा वाटला. तसा तो फुलांनी सजवलेला होता आणि माझ्या सासूबाई मला माझ्या खोलीत घेऊन गेल्या, जिथे माझा बेड फुलांनी सजवला होता. खास करून सगळी गुलाबाची फुलं होती. मला सुरुवातीपासून ते आवडायचे, पण नशीब कधीतरी गुलाबाच्या पाकळ्यावर मी झोपेल हे मला कधीही स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्या सासूबाईंनी मला बेडवर बसवलं आणि म्हणाल्या, मी आता तुझ्या नवऱ्याला पाठवते. असं बोलून त्या निघून गेल्या आणि मी फक्त काही वेळ त्या खोलीत राहिले. प्रेमाच्या भावनेने मी घाबरलेल्या अवस्थेत खोलीत येऊन बसले होते. माझ्या नवऱ्याने माझे स्वागत केले.
माझा नवरा येऊन माझ्या बाजूला बसला आणि बराच वेळ बोलत राहिला. मला असं काही गोष्टी सांगितल्या ज्याचं बोलणं ऐकून मला खूप मजा येत होती. मग अचानक तो असं काही बोलला की त्याचं हे बोलणं ऐकून माझं सुख नाहीसं झालं. तो म्हणाला की मला वाटतं माझे आईवडील आता झोपले असतील, म्हणून मी देखील माझ्या खोलीत जाऊन झोपतो. त्याच्या बोलण्यावर मला खूप आश्चर्य वाटलं, पण माझ्यात काही हिंमतच नव्हती. त्याला मी प्रश्नार्थी नजरेने पाहू लागले. माझ्या डोळ्यातील प्रश्न समजून घे तू. तो म्हणाला, मी तुला आधीच सांगितलं होतं, मी माझ्या आईवडिलांच्या आनंदासाठी लग्न केलं आहे. तू माझ्या बाजूने सर्व बाबतीत मोकळी आहे. मी तुझ्यावर कुठलाही अधिकार दाखवणार नाही. तू माझी फक्त एक गोष्ट, पैसा वापरू शकतेस. या घरातील सर्व काही तुझ्या मालकीचं असेल. असं म्हणून तो खोलीतून बाहेर पडला. काही वेळ मी तिथे एकटी बसले होते. माझ्या आयुष्यात खूप तिरस्कार वाटत होता. सर्वांच्या बोलण्याने मी पुन्हा एकदा आतून तुटले होते, कारण मला हे माहीत नव्हतं, पण आता जसं आहे तसं मला त्याच्या घरी राहायचं होतं. मलाही हे गुपित ठेवायचं होतं, कारण मला कदाचित त्याच्या आयुष्यात येण्याची त्याच्यासाठी तितकाच फरक पडला असेल. जर फरक पडला नसेल तर हे रहस्य उघड्यावर नसेल. घरातील सर्व सदस्य जागे होण्यापेक्षा मी शांत. माझ्या पतीचं अंतर एका गुपितासारखं माझ्या हृदयात गाडलं. सकाळी कुटुंबातील सर्वजण जागे होण्यापूर्वी माझा नवरा रात्री माझ्यासोबत झोपला नाही. हे माझ्या सासू सासऱ्यांना कळावे नाही, म्हणून मी लवकर जागी झाले. सकाळी उठून कपडे बदलून स्वतः नॉर्मल केलं. सासूने येऊन विचारलं की माझा मुलगा कोठे आहे, म्हणून मी त्याला खोटं सांगितलं की त्याला रात्री झोप येत नव्हती, म्हणून मी त्याला सकाळी दुसऱ्या खोलीत विश्रामासाठी पाठवलं. हे ऐकून सासूबाई आनंदी झाल्या आणि माझी काळजी घेऊ लागल्या. तितक्यात माझा नवराही खोलीत आला आणि सासूबाईला पाहून अस्वस्थ झाला. सासूबाईंना काय वाटेल म्हणून तो वेळेला खोलीत झोपला, पण त्याच्या चेहऱ्यावरची अवस्था पाहून मी बाब सांभाळून घेतली आणि त्याला काहीच विचारण्याआधी सांगितलं की मी आईला सांगितलं होतं की तुला रात्री झोप येत नव्हती, त्यामुळं तू दुसऱ्या खोलीत झोपायला गेला होता. मग त्याने माझ्याकडं हसत पाहिलं आणि सासूबाईंनी आम्ही दोघांनी लवकर आवरून नाश्ता करायला खाली यायला सांगितलं. आम्ही दोघे नाश्त्याच्या टेबलजवळ पोहोचलो तेव्हा माझ्या सासूने मला परत दिल्लीला जायची बातमी सांगितली. त्यांच्या जाण्याचं ऐकून मला थोडं वाईट वाटलं. माझ्या सासूने मला सांगितलं की आम्ही तिथे पहिल्यापासून राहतो. इथली अवस्था तुझा नवरा सांभाळतो. आता तू आहेस ना. आता त्याची चिंता संपली, त्यामुळं मला या लग्नाची काळजी. आणि नाश्ता करून त्यांनी त्यांची पॅकिंग सुरू केली. मी माझ्या सासूबाईची मदत केली. संध्याकाळी ते गेल्यानंतर मला घरात खूप एकटं वाटू लागलं, कारण आता माझ्या नवऱ्याचं दृष्टिकोन खूप बदललं होतं. तो पहिल्या रात्रीपासून माझ्यापासून दूर झाला होता. जास्त बोलायचं नाही, फक्त त्याच्या खोलीत राहायचा. आम्ही फक्त जेवणाचं आणि नाश्त्याच्या टेबलवर भेटायचो आणि तो ऑफिसला जायचा. लग्नाच्या आठवड्याने काकू, माझा भाऊ आणि माझी चुलत बहीण मला भेटायला आली होती. त्यावेळी माझे पती ऑफिसला गेले होते. माझ्या चुलत बहिणीने मला विचारलं, तुझ्या हनीमूनला फिरायला कुठे जाणार आहेस? तेव्हा मी माझ्या मनात विचार केला की माझ्या पतीला माझी आई जिथे राहते तिथे अमेरिकात जायची विनंती करेल आणि मग माझा नवरा ऑफिसमधून परत येण्याची मी आतुरतेने वाट पाहत होते. संध्याकाळी तो परत आल्यावर मी त्याला सांगितलं. माझी चुलत बहीण विचारत होती, आपण हनीमूनला कुठे जाणार आहोत? माझी इच्छा आहे की तुम्ही मला अमेरिकात घेऊन चला. यावर माझा नवरा खूप रागवला आणि उद्धटपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, तुला माहीत आपल्यात असं कोणतंही नातं नाही. मग हा हनीमून विषय तू कशाला काढलास? जर तुला अमेरिकाला फिरायला तर मी तुझी अवस्था करेल, तू जाऊ शकशील. मी त्याला म्हणाले, पण मी अमेरिकाला गेले नाही तुमच्याशिवाय, मी कसं जाऊ शकेल? पण माझा नवरा मला म्हणाला, माझ्यासोबत तुझं आयुष्य असे निघून जाईल. तुला एकटीला सर्व काही करावे लागन. माझ्याकडून काही अपेक्षा करू नकोस. त्याच्या या विधानाने मला खूप धक्का बसला आणि मग मला वाटलं की ज्या माणसाचा आधार होऊ शकत नाही त्याच्यासोबत आयुष्य घालून काय उपयोग.
हे पैसे कधी माझं गंतव्य नव्हते. मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, तू माझ्या जाण्याची व्यवस्था कर, मी एकटी. नवऱ्याने ऑफिसमध्ये फोन करून माझ्या अमेरिकात जाण्यासाठी विजा बुक केला. थोडे दिवस बाकी. त्या दिवसात मला माझ्या नवऱ्याजवळ यायचं होतं, पण मी हे केलं नाही. त्याने यावर का आक्षेप घेतला? मला हवं तसं आयुष्य जगण्याची परवानगी दिली आणि मी अमेरिकात आले. इथे आल्यानंतर माझ्याकडं माझ्या आईच्या फोटोशिवाय काही नव्हतं. माझ्या पत्त्याने इथे माझ्या राहण्याची व्यवस्था केली होती आणि मला खर्च करण्यासाठी पैसे दिले होते. मी अमेरिकात आल्यावर ठरवलं होतं की मी इथून आईला भेटल्याशिवाय जाणार नाही. मला काहीच माहीत नव्हतं, पतीने दिलेला पैसा देखील संपत्ती होती. माझ्या आई मला कधी मिळेल हे माझ्या मनात होतं. त्यामुळं मी इथे नोकरीच्या शोधात होते, जेणेकरून मला इथे जास्त दिवस राहता येईल आणि आईचा शोध घेता येईल. मला माझे काका आणि भाऊ यांची काही विचारताही येत नव्हतं, कारण त्या लोकांना माझं अमेरिकात जाण्याबद्दल काही अफेट नव्हता. मी येऊनही इथे मला 6 महिने झाले. आजपर्यंत मला माझ्या आईचा पत्ता लागला नाही. एके दिवशी वर्तमानपत्र वाचत असताना मला महिला पोलिसाच्या नोकरीची जाहिरात दिसली. ती जाहिरात पाहून मला वाटलं की जर मी पोलिसात रुजू झाले तर माझ्या आईला मला सहज शोधता येईल. म्हणून मी त्या नोकरीसाठी प्रयत्न केला आणि माझा प्रयत्न यशस्वी झाला. सुमारे 6 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर मी अमेरिकात पोलीस तुरुंगात जेलर झाले आणि इतक्या दिवसात माझ्या काकूशी काही बोलणं झालं नाही, पण माझ्या पतीशी फोनवर अनेकदा बोलणं व्हायचं. माझ्या नोकरीबद्दल ऐकून त्यालाही आनंद झाला. त्याने माझे अभिनंदन केले. मी त्याच्याशी एक टक घालत होते की तू इथे येऊन माझं अभिनंदन कर आणि त्याने ह्या अटीचा होकार दिला होता. मी आनंदाने त्याची वाट पाहत होते. तो लवकरात मला भेटायला अमेरिकेला आला. मी त्याला पाहून खूप आनंदी झाले. त्यालाही आनंद झाला. मग मी त्याला अमेरिकात न्यूयॉर्क सिटीत फिरवलं आणि आता तो माझ्याबरोबर पूर्णपेक्षा चांगला वागत होता. त्यातला खूप बदल झाला होता. मग त्याने मला सांगितलं की तो एका दुर्मिळ आजारात ग्रस्त आहे, ज्याच्यामुळं त्याला माझ्यापासून दूर ठेवलं आहे आणि मी अमेरिकामध्ये आल्यानंतर त्याने त्याचा उपचार केला, ज्यामुळं आता तो पूर्णपैकी बरा आहे आणि माझ्यावर खूप आनंदी आहे. आईला शोधण्यासाठी त्याने मला खूप मदत केली, पण आजपर्यंत आमचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले होते. ज्या दिवशी माझे पती भेटायला आले होते आणि मी त्या रात्री ड्युटीवर होते, अचानक एक कैदी गुन्हेगार बाईने एका मुलाला जन्म दिला. मी तिच्या जवळ उभी होते तेव्हा ती मला म्हणू लागली, तू माझ्या मुलाला घेऊन जा. मला हे बाळ माझ्यासारखं अनेक वर्ष तुरुंगात राहावं असं वाटत नाही. माझं मन आपुलकीने भरलं, कारण स्वतः माझ्या आईसाठी असलेलं होतं. त्यामुळं मी त्या मुलाला आईचं प्रेम देईल असं वाटलं. पण जेव्हा मी मुलासह माझ्या घरी पोहोचले आणि गोडसं बाळ मिळाल्याचा आनंद बातमी माझ्या पतीला सांगितली, माझा पती मुलाचा चेहरा पाहून रडू लागला. पण मला आश्चर्य वाटलं. मी कारण विचारलं तर त्याने सांगितलं की मी माझ्या आईवडिलांना अशाच प्रकारे भेटलो होतो. माझ्या आईवडिलांना मला मोठं केलं, पण मला असं वाटलं नाही की माझ्यासारखं एखाद्या मुलाने त्याच्या आयुष्यात एकटं राहावं. माझे आईवडील माझ्यावर खूप प्रेम करतात, पण ते त्यांच्या खऱ्या मुलासोबत राहतात. मी एकतर दुःख सहन करतो, तसं मी दुसऱ्यांना दुःख सहन करून देणार नाही. म्हणून तू जा आणि हे मूल त्याच्या आईला देऊन ये. त्याने आई तुरुंगात असली तरी तिच्या जवळ असेल, त्यांचा चांगला सांभाळ करू शकेल. म्हणून मला मुलासह जेलमध्ये परतावं लागलं आणि त्या बाईला तिच्या कुटुंबातील काही स्त्रिया भेटायला आल्या होत्या. त्यातल्या एकाचा चेहरा अगदी माझ्या आईसारखा होता. मी माझ्या आईचं आणि ज्या महिलेने मुलाला जन्म दिला ती महिलाच्या दुसऱ्या नवऱ्याची मुलगी होती. म्हणून माझी सावत्र बहीण होती. तिने तिच्या पतीला ठार मारलं होतं, म्हणून तिला तुरुंगात कट केलं होतं आणि त्यावेळी ती गरोदर होती, ज्यामुळे तुरुंगात मुलाला जन्म दिला. आता मी माझ्या आईला शोध काढत होते. मी माझ्या सर्व व्यथा माझ्या आईला सांगितल्या. आम्ही खूप रडलो आणि मी माझ्या आईला माझ्या घरी घेऊन गेले.
तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा नक्की कमेंट